हाय, हॅलो, नमस्कार. आज मी बनवणार आहे स्टफिंग कारलं आणि भरलेलं कारलं म्हणजेच. तर ज्यांना कारलं आवडत नाही, कडू लागतं म्हणून ते देखील खातील अशा पद्धतीने मी आज कारलं बनवणार आहे. तर मी इथे 4 कारले घेतलेले आहेत, मध्यम साईजचे आहेत बघा. तर ते आपल्याला वरचं त्याचं देठ आहे तो काढून त्याचे असे 2 भाग करून घ्यायचे आहेत. तर बघा मी इथं 2 भाग करून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या कारल्यांचे असे 2-2 भाग करून घ्यायचे आहेत बघा. तर इथं अशा प्रकारे मी बघा कटिंग करून घेतलं आणि त्याच्या आतमधल्या बिया आहेत त्या आपल्याला अशा चाकूच्या साहाय्याने किंवा टोकदार तुमच्याकडं काही असेल चमच्याने किंवा कशाने पण असं काढलं तरी चालेल. फक्त बिया आतमधल्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत बघा. तर सगळ्या कारल्यांच्या इथं बिया मी अशा प्रकारे काढून घ्यायला लागलेली आहे बघा. तर आपल्याला भरलं कारलं करायचं त्याच्यामुळं आतमधल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला ह्याला मीठ लावून घ्यायचं आहे छान प्रकारे बघा. आपल्याला हे कारलं अजून धुवून घ्यायचं आहे स्वच्छ. तर पाण्यामध्ये बघा असं मीठ लावल्यानंतर स्वच्छ असं धुवून घेऊया. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी गॅसवर पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये पाणी ठेवलं उकळायला आणि ह्या चाळणीवर आपल्याला कारले ठेवून द्यायचे आहेत बघा असे. पाणी उकळलेलं असलं की सोपं पडतं. त्याच्यानंतर आपण कारले हे 2 ते 3 मिनिटासाठी उकडून घेऊया, लगेच उकडले जातात. त्यानंतर ह्याच्यामध्ये भरलेलं म्हणजे स्टफिंगसाठी जो मसाला आहे, तर इथं मी बघा सुकं खोबरं वापरलेलं आहे, किसून घेतलं थोडंसं भाजून आणि त्यानंतर मी पांढरे तीळ टाकले 2 चम्मच पांढरे तीळ. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचा आहे. तर गरम मसाला थोडासा टाकला, धने पावडर थोडीशी टाकायची आणि जिरा पावडर थोडीशी टाकायची. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट मी इथे 1.5 चमचा वापरलेला आहे. आपल्याला जशी तिखट पाहिजे त्याच्यानुसार आपण टाकू शकतो. तर चवीनुसार मीठ टाकूया आणि ह्याच्यामध्ये खास करून आपल्याला थोडासा शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे. थोडासा कूट टाकलेला मी आणि हे वाटून घेतलं बघा. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण लिंबाचा रस टाकू आणि इथं आता कारले बघा शिजले का नाही ते बघू आपण, चांगले वाफले का नाही बघू. तर बघा इथं चाकूनी मी दाखवलं तुम्हाला, छान कारले शिजले गेलेले आहेत, वाफले गेलेले आहेत. तर आपण हे आता स्टफिंगसाठी मसाला तयार करून घेतलेला आहे. तर हे लिंबाचा रस टाकला तर मी मिक्स करून घेतलं. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते कारण हे ओलसर पाहिजे. ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर नाही, अवेलेबल नव्हती घरी त्याच्यामुळे मी टाकली नाही. तुम्ही कोथिंबीर टाका, खूप छान लागेल. कोथिंबीर टाकल्यावर आपल्याला पाणी टाकायची गरज नाही. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हा मसाला ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे बघा. अशा प्रकारे भरून घेऊन आपण दाबून घ्यायचं हाताने बघा. अशा प्रकारे आपण सगळे भरून घेऊ कारले छान पद्धतीने बघा, असं दाबून घेऊया. भरपूर मसाला भरायचा म्हणजे छान लागतं कारलं. आणि हे कारलं अशा प्रकारे जर तुम्ही बनवाल तर तुमच्या घरामध्ये जे खाणारे नाहीत कारलं, ज्यांना आवडत नाही, नाक मुरडतात कारलं कडू लागतं म्हणून, ते देखील अशा पद्धतीने कारलं जर बनवलं तर नक्की खातील. तर बघा इथं अशी मी प्रोसेस करून घेतली, सगळे भरून घेतलेले आहेत बघा. भरून घेतल्यानंतर कारले सगळे मी इथं एक बेसनचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे बघा. त्या बेसनमध्ये थोडंसं पाणी टाकून आणि थोडंसं किंचित मीठ टाकलं चवीनुसार आणि मी बॅटर तयार करून घेतलं. त्यानंतर हे आपल्याला कारलं असं बघा ह्या बॅटरमध्ये बेसनच्या बुडवून घ्यायचं आणि मी तव्यामध्ये बघा इथं फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलंय. त्याच्यावर आपल्याला असे पलटी ठेवायचे आहेत बघा. ज्या पद्धतीने आपण ज्या साईडनी बेसन आपण लावून घेतलं कारल्याला तीच साईड अशी ठेवून द्यायची बघा. म्हणजे आपल्याला एकदम सोपं आणि वेगळ्या प्रकारे आहे ही डिश, नवीन आहे. अशा प्रकारे खूप छान आणि स्टफिंग जे केलेले आहे आतमध्ये मसाले ते देखील बाहेर नाही येत. आतल्या आतमध्ये एकदम छान प्रकारे फ्राय झाले जातात, शिजले जातात बघा. असं आपण नाही का फक्त 1 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं आणि असं पलटी करून घ्यायचं बघा. तर छान प्रकारे बघा दिसत आहे. तर इथं छान सगळं पलटी करून घेतलं. तर तुमच्याकडे जो मसाला उरलेला असतो, तर माझ्याकडे थोडासा उरलेला. तर तो देखील वरून टाकला तरी चालेल. तुम्हाला जो वरच्या कव्हरला कारल्याची छान अशी चव येण्यासाठी असं करू शकता. तर बघा थोडासा असं तेलात मिक्स करून तो मी सगळ्या कारल्यांना अशा प्रकारे लावून घेतला. तर 2 मिनिटातच फ्राय होतात बरं का. तर छान प्रकारे फ्राय झालेत हे कारले, तयार झालेले आहेत. आपण डिशमध्ये काढून घेऊया इथं बघा.
एकदम छान प्रकारे दिसत आहेत कारले. बघता क्षणी तोंडाला पाणी येईल आणि न खाणारे देखील अशा प्रकारे जर बनवलं तर नक्की खातील आणि खूप आवडेल ही रेसिपी. घरामध्ये नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.